आणि त्यांनी पाहिलं तर ती पाणी गरम करायला ठेवत होती गॅसवर एवढ्या रात्री 2 वाजता आंघोळीसाठी. ती डायरेक्ट बोली माझी शेवटची आंघोळी. अरे बाप. देवाचा दिवा लावला की फुकायची जाऊ, मला दिवा नको. अनेक देवांचं केलं, खूप देवांचं केलं, बट काहीच होईना. आणि अचानक रात्री काहीतरी पहाटेचे 4च झाले असतील, तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला बहिणीचा. मग आम्ही सगळे धडकन उठलो. काय झालं तर माझी आई अक्षरशः तिचा हात तिने गळ्याला धरला होता माझ्या बहिणीच्या. ती पूर्ण तिचा गळा दाबत होती प्रॉपर. ते काढल्यानंतर तिच्या ना पूर्ण अशी बोट उठली होती गळ्याला. ह्यांच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे. त्यांचं पूर्ण ते चेहऱ्यावरचं हे सांगते. ते बोलले तुमच्या खांद्यावर आसुरी शक्ती बसली, तुमच्या घराची रक्षा करण्यासाठी ईश्वर आहे. आम्ही त्याला आव्हान केलं, आम्ही त्याला पळून लावलंय. मी ना आता माझ्या आजीला म्हणजे तुमच्या पणजीला पाहिलं, टाकीवर बसली होती शेंगदाणे फोडत. काही लोक असेही सांगतात की त्याच्यातून काही लोकांच्या वाईट शक्ती बाहेर येते, आसुरी शक्ती. तिने काय केलं, ती सगळी कपडे स्वतःच्या अंगाला गुंडाळली डिप्रेशन मध्ये आणि स्वतःला पेटवून घेतली. आणि ती घटना रिअल आहे, ती न्यूज मध्ये वगैरे आली होती. त्या लोकांना माहिती आहे ठाण्यात 3 हात नाक्यात राहणाऱ्या. कारण मी जर दाव घेतला तर तुम्ही जळणार माझ्यामुळे, तर मग तुम्ही माझ्या जवळच येऊ नका वाचवा. कोणी पाणी मारायला गेलं नाही, काही नाही, तिला जळून दिली. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? मी समर्थ घडके. कुठल्या सर मूळचे आपण? ऍक्च्युअली मी मूळचं साताऱ्याचं आहे, बट पहिल्यापासून मी पुण्यात राहतो, सो तुम्ही पुण्याचंही म्हणू शकता. ओके. कसा संपर्क केला सर आपण आम्हाला? सर मी युट्यूबला काही तुमचे व्हिडिओज पाहिले, सो मला असं वाटलं की माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करता आले तर मलाही खूप आनंद होईल. सो मी त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल. काय घटना होती सर आपली? ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू का, मी भूत, प्रेत, पिशाच यांना पहिल्यापासून मानत नव्हतो. मी अजिबात मानत नाही. मला असं वाटत नव्हतं की असं काही असतं. म्हणजे लहानपणी मी किस्से ऐकले होते. मी गावाला असताना लोक गावातली म्हणत, तुम्ही जर एक गोष्ट पाहिली ना, गावात असं एक तरी माणूस सांगणारा असतोच की मी ना एक भूत पाहिलं जो तंबाखू मागत होता मला. असे भूत असतात. सो आम्ही ते एक लाईटली घ्यायचो. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की कोणी येतं काही सांगतं, आपल्याला घाबरवतं. भीती खूप, घाबरायचो खूप मी लहानपणी, सगळ्याला घाबरायचो. बट असं वाटायचं की ते रियालिटी आहे, जे घाबरायचो ते रियालिटी आहे, काहीतरी भास नाहीये. आणि भूत म्हणजे मला भास वाटायचा एक प्रकारचा, की आपल्याला काहीतरी भास होतंय. म्हणजे हवेने कधी गोष्ट पडली, आपल्याला वाटतं ती भूतानी पाडली. सो मी म्हणजे असं नव्हतं मानत. बट दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर मी देवाला खूप मानतो. आय बिलीव्ह इन गॉड. म्हणजे मी प्रचंड देवाला मानतो, अध्यात्माला मी प्रचंड मानतो. सो कुठेतरी मला असं वाटतं की जिथं पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह असतंच. जर चांगली शक्ती आहे तर वाईट शक्ती असते. आणि याचा अनुभव मला तेव्हा आला जेव्हा ऍक्च्युअल मध्ये माझ्या घरामध्ये तो प्रसंग माझ्या जवळच्या व्यक्तीबाबतीत ओढावला. सो तेव्हा कुठेतरी विश्वास बसला की असं असतं. नाही तर तोपर्यंत लोकांचं सांगणं म्हणजे मी असं गमतीत उडवायचो. बट जेव्हा स्वतःवर येतं म्हणतो ना आपण, आपल्यावर वेळ आलं की आपल्याला समजून जातं काय आहे ते. सो त्यानुसार थोडस झालं होतं. आता सांगायचं झालं तर खूप लांबचं ना, ऍक्च्युली माझ्या आईच्या बाबतीतच गोष्ट घडलेली होती. त्यामुळं मला आठवलं तरी ऍक्च्युअली अंगावर असा काटा येतो सांगताना की म्हणजे काय झालं होतं. आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला परत आमची आई बघायला सुद्धा भेटेल. इतकं भयानक प्रसंग ओढवला होता त्या काळी. आणि खूप लहान होतो, म्हणजे मी आणि माझी बहीण, म्हणजे आम्ही चौघांची फॅमिली आहे. गावी आमची बाकी फॅमिली राहते, बट पुण्यात आम्ही जस्ट चौघे राहतो. मी, माझी आई बाबा आणि माझी बहीण. सो माझी आई म्हणजे आम्ही काहीतरी लहान होतो. मी मे बी 6वी-7वीत होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी, म्हणजे ती 8वीत होती. आणि आम्ही रेंटने राहत होतो पुण्यामध्ये. सो आम्ही रूम चेंज करत होतो. आणि रूम चेंज करताना आम्हाला त्या एरियाबद्दल काहीच माहित नव्हतं की तो कसा आहे काय. जस्ट माझ्या वडिलांचे मित्र बोलले होते की तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा, चांगला एरिया आहे. सो आम्ही तिथे शिफ्ट झालो. आणि म्हणजे आमचं घर जिथे आहे त्या घराच्या बॅक साइडला एक मिलिटरी एरिया आहे. मिलिटरी एरिया म्हणजे ग्राउंड आहे, ज्याला आम्ही तिकडे माळ म्हणतो. माळ असतो तो बंजर एकदम जमीन असते जिथं खेळायला वगैरे येतात, असं सगळं होतं. आणि एवढं काही माहित नव्हतं की तिथं काही प्रसंग घडलेत आधी किंवा काही आहे असं काही माहिती नव्हतं. मी माझ्या मित्रांसोबत, बहीण वगैरे आम्ही जस्ट खेळायला गेलो होतो त्या ग्राउंडवर. आणि बराच वेळ झाला, म्हणजे 5-6 वाजले तरी आम्ही येतच नाहीयेत. ते बघून माझी आईला थोडंसं वाटलं की मुलांना बोलवायला जावं, आता लेट झालाय, संध्याकाळ झाली, एवढ्या रात्री ते ग्राउंडवर खेळत बसलेत.
सो तशी माझी आई कधी येत नाही अशी खेळायला मला बोलवायला. बट त्या दिवशी माहित नाही काय झालं, ती एकदम आवरून व्यवस्थित छान आवरून ती माळावर आली, म्हणजे त्या ग्राउंडवर आली आणि तिने आम्हाला बोलवलं, हाक मारली, ओरडत ओरडत आम्हाला घरी घेऊन गेली. त्या दिवशी नंतरचा जो काळ आहे, त्यानंतर जो आमच्या आयुष्यात काय म्हणतो त्याला आपण, एक म्हणजे हेच झालं, चेंजच झालं पूर्ण आमचं आयुष्य, की खूप गोष्टी, वाईट गोष्टींना आम्ही सामोरे जावं लागलं. त्या प्रसंगानंतर तिथून सुरुवात झाली, खूप वाईट गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे हळूहळू माझ्या आईच्यात ना असे मी चेंजेस बघायला लागलो. सुरुवातीपासून सांगायचं झालं तर त्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवसापासून माझी आई ऍक्च्युली लवकर उठते बऱ्यापैकी. त्या दिवशी ती खूप लेट उठली. आम्हाला वाटलं ठीक आहे, थकली असेल काय, लेट उठली. त्यानंतर काहीच काम केलं नाही, दिवसभर काही काम केलं नाही. आम्हाला वाटलं ठीक आहे, थोडस म्हणजे आपण काही गोष्टी इग्नोर मारतो, आपल्याला वाटतं की असेल काहीतरी. आणि माझी आई कशी आहे, ती पहिल्यापासून ना आम्हाला काही गोष्टी सांगते की मला भास होतात, मला हे होतं, पण आम्ही इग्नोर मारतो. आपले काय असतं, आपण आईला म्हणतो तुझं काही असतं, आपण तेवढं लक्ष देत नाही. पण ती म्हणायची की मला थोडं अस्वस्थ वाटतंय, मला बरं नाही वाटत आहे. मग आम्हाला वाटायचं की चला, मग दवाखान्यात नेलं, गोळ्या औषध आणली. 3-4 दिवस गेले. 3-4 दिवसानंतर ते प्रमाण वाढत गेलं की बरीच होईना. मग असं झालं की हळूहळू ना तिची तब्येत एकदम बारीक व्हायला लागली. डोळ्याखाली अचानकच डार्क सर्कल्स यायला लागले, तेज निघून जायला लागलं चेहऱ्यावरचं. मग सगळ्या टेस्ट केल्या. वडील बोलले आपण टेस्ट करूया सगळ्या. मग सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे सगळं केलं, सगळं निगेटिव्ह आलं, काहीच नाही. मग तिला असं, ती काय माहिती काय झालं, ती अशी म्हणायला लागली आपण पुणे सोडून जाऊ, मला पुण्यात नाही राहायचं, मला इथे नाही राहायचं, आपण गावी जाऊ. मग गावावरून फोन आले की रडत बसायची तास-तासभर. आईसोबत तिच्या बोलताना रडत बसायची. आई म्हणायची काय होतंय तुला, काहीच सांगायची नाही, जस्ट रडत बसायची. मग हळूहळू रोज फोन करायची. मग माझ्या आजीला, म्हणजे सासूला, माझ्या आईची सासू म्हणजे माझ्या आजीला, तिने फोन करून बोलली की तुम्ही या मदतीला, मला काही होत नाही इथं, तुम्हाला नसेल जमत तर सांगा, आम्ही येतो, पाहिजे तर आम्ही कायमच येतो तिथं. वडील म्हणजे तुला काय वेळ लागले का, पोरांचं शिक्षण सुरू आहे इथं, अर्धवट कसं शाळा सोडून गावी जाणार, आपण त्यासाठी आलोय का इथं, त्यांची नोकरी वगैरे सगळं होतं. सो तेही करता येत नव्हतं. बट गावी जाऊन थोडीच प्रश्न मिटणार होता, म्हणजे प्रॉब्लेम काय हे समजत नव्हतं, तर मग गावी जाऊन करणार काय. मग अचानक एक दिवस काय झालं, मला अजूनही आठवतं, म्हणजे सांगताना काटा येतोय. रात्री 1-2 वाजता माझी आई उठली आणि खडबड खडबड ऐकू आली आम्हाला. खडबड ऐकू आल्यानंतर माझे वडील उठले पहिल्यांदा, मी माझी बहीण झोपलो होतो. आणि त्यांनी पाहिलं तर ती पाणी गरम करायला ठेवत होती गॅसवर. एवढ्या रात्री 2 वाजता आंघोळीसाठी. माझे वडील म्हणले तू काय करतेस, कशाला पाणी ठेवतेस, तर ती बोलली मला आंघोळ करायची रात्री 2 वाजता. तिथून आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं आहे. मग माझे वडील म्हणले की कशाला आंघोळ करायची तुला एवढ्या रात्री. ती डायरेक्ट बोलली माझी शेवटची आंघोळ ही. अरे बापरे, अशी बोलली. मग माझे वडील घाबरले. त्यांना समजून झालं की अरे ही अशी कशी बोलते, शेवटची आंघोळ वगैरे, काय झालं तुला, गप झोप. तर नाही, मला शेवटची आंघोळ करू दे. तिने जबरदस्ती रात्री 2 वाजता पाणी प्रॉपर पद्धतशीर गरम करून आंघोळ सुद्धा केली आणि येऊन परत झोपली. मग ते असं झालं की वातावरण घरात पूर्ण बिघडलेलं. लाईट लावली की लाईटच लावून द्यायची नाही. 6-7 वाजले की अंधार करायची, मला लाईट नको. देवाचा दिवा लावला की फुकायची जाऊन, मला दिवा नको. म्हणजे उजेडाला घाबरायची, उजेड नको, काहीच नको म्हणायची. मग थोडंसं कळलं की हे काहीतरी वेगळंय. मग थोडे देवदेव, आता माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा स्वामी समर्थांवर खूप विश्वास आहे. मग आम्ही मठात जायचो, स्वामींना प्रार्थना करायचो की हे सगळं लवकर निसटू दे, काही सॉल्व्ह होऊ दे प्रॉब्लेम्स, तुम्ही पाठीशी राहा. बट काही केला, काहीच होत नव्हतं. मग पारायण केलं स्वामींचं, माझ्या वडिलांनी स्वामी समर्थांचं पारायण केलं, काहीच नाही उपयोग झाला. ग्रंथ वाचले, अनेक देवांचं केलं, खूप देवांचं केलं, बट काहीच होईना. मग एक दिवस आम्ही असं झोपले होतो रात्रीचे, रोज काही ना काही घडायचंच असं, म्हणजे मला आठवत नाही एक दिवस आम्ही शांततेत झोपलोय. रोज प्रत्येक रात्री काही ना काहीतरी तिच्या बाबतीत विचित्र घडायचं. तिला अशी माणसं पाहिजे पण म्हणायची जवळ, नको पण म्हणायची. म्हणजे जवळ झोपायला या बोलायची माझ्या बहिणीला वगैरे, आली की नको म्हणायची, जला. मग आम्हाला असं झालं डोक्यावर परिणाम झालाय का. आम्ही मानसिक रोग तज्ञालाही दाखवलं, तोही बोला ओके, काही त्यांचं MRI वगैरे बघितलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग माझ्या एकदा बहीण तिच्या बाजूला झोपली. पप्पा म्हणले झोपत जा, तू जरा लक्ष ठेवत जा, रात्रीची वगैरे काय झालं, कुठे गेली वगैरे, तू झोपत जा. साईडला झोपली होती आणि अचानक रात्री काहीतरी पहाटेचे 4च झाले असतील, तिचा जोरात ओरडण्याचा आवाज आला बहिणीचा.
मग आम्ही सगळे धडकन उठलो, काय झालं काय झालं. तर माझी आई अक्षरशः तिचा हात तिने गळ्याला धरला होता माझ्या बहिणीच्या. ती पूर्ण तिचा गळा दाबत होती प्रॉपर. आता एक आई मुलीला ह्या पद्धतीनं नाही काही करू शकत, म्हणजे गळा वगैरे दाबणं म्हणजे आम्ही त्यानंतर आमच्या पायाखाली जमीन हल्ली. म्हणलं हे काहीतरी विचित्र. आम्ही दोघं सोडवतोय, मी तरी खूप लहान होतो, मला तर रडायचं, मला कळायचं नाही काय करू. आता सांगताना खूप मी रिलॅक्स सांगतोय, बट त्यावेळेस ती सिच्युएशन तुम्ही इमॅजिन करा की काय झालं असेल. की आम्ही बघतोय की अशी समोर गळा दाबतीये. अक्षरशः आम्ही तिचा हात ओढून ओढून काढला, दात ओढ खायची झोपेत जोरात, अशी दातांचा अक्षरशः आवाज यायचा कर 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 खाताना, इतकं विचित्र. मग ते काढल्यानंतर तिच्या ना पूर्ण अशी बोट उठली होती गळ्याला. म्हणलं हे काही नॉर्मल नाहीये, म्हणलं आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग वडील म्हणले की तू ना थोडी घराबाहेर पडत जा, भाजी वगैरे आणत जा. भाजी आणायला गेली एक दिवस. भाजी आणायला गेल्यावर तिची एक मैत्रीण आहे, ती भेटली, ती ख्रिश्चन आहे, ती भेटली. तर माझी आई तिला सांगताना रडायलाच लागली रोडला, मला असंच होतंय, मला हे होतंय ते होतंय. तर त्या बोलल्या की बहुतेक तुमच्यावर थोडंसं वाईट सावट आहे कशाचं तरी, तुम्ही एक काम करा म्हणले. माझ्या ओळखीत एक फादर आहेत, चर्चवाले जे फादर असतात ते फादर आहेत, तुम्ही एकदा त्यांना भेटून फक्त तुमचा प्रॉब्लेम सांगा. बट आपल्या हिंदू कल्चरमध्ये आपण असं की आपण दुसऱ्या धर्मांवर पटकन विश्वास तितका बसत नाही, म्हणजे असतात सगळे कल्चर, बट माझ्या घरच्यांनी ते कानाडोळा केला त्या गोष्टीला. नको, ते काही वेगळेच सांगतील, पैसे घेतील, काय माहिती, म्हणून नको बोलले. पण मग वडील बोलले की हा पण शेवटचा पर्याय करून बघू, आता सगळंच केलंच आहे तर हेही करून बघू, काय हरकत आहे. तर मग आम्ही त्यांचं काय ते फ्रायडे असतो, फ्रायडेच्या दिवशी ते करतात, येशूंचं प्रार्थना वगैरे करतात. त्या दिवशी त्यांनी फादरला त्यांच्या घरी बोलवलं होतं. तर ते मग माझ्या आईला घेऊन आम्ही तिथे गेलो. फादरनी फक्त बघितलं माझ्या आईकडे आणि बोलले की ह्यांच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे. त्यांचं पूर्ण ते चेहऱ्यावरचं हे सांगते. त्यांनी डायरेक्ट माझ्या आईला विचारलं तुमचे खांदे दुखतायत का? माझी आई म्हणली हो सारखे दुखतात, अक्षरशः असं वाटतं की ओढून टाकावे इतकं दुखतात. ते बोलले तुमच्या खांद्यावर आसुरी शक्ती बसलीये. आम्हाला वाटलं काही सांगतायत कारण की, पण मग कधी कधी काय होतं, माणूस अशा सिच्युएशन मध्ये जातो की तो सगळ्यावर विश्वास ठेवायला लागतो, कारण परिस्थिती अशी असते की विश्वास ठेवलाच पाहिजे, पर्याय नाही. त्यांनी माझ्या आईला बोलले की किती रात्री जागल्या, असे विचारले किती रात्री जागलेस. माझ्या आईने सांगितलं झोप नाही येत मला, गोळ्या खाल्ल्या औषधाच्या तरी झोप नाही. त्यांनी तेल दिलं, त्यांच्याकडे कसलं तरी तेल होतं, ते बोलले हे तेल क्रॉस मध्ये तू तुझ्या हेडला लाव, म्हटले झोपताना कपाळाला लाव. मग माझी आई ठीक आहे बोलली. मग रात्री तिने आठवणीने ते असं क्रॉस मध्ये लावलं. मला पटणार नाही, त्या रात्री माझी आई शांत झोपली एकदम, म्हणजे डायरेक्ट सकाळी उठली. मग आमचा कुठेतरी विश्वास बसला की अरे, कारण काय झालं होतं त्या दिवशी नंतर एकही रात्र अशी गेली नाही की आम्ही मधून उठलो नाही, काही ना काही प्रसंग व्हायचे. मग म्हटलं हे थोडंसं आहे काहीतरी, कारण की झोप लागली याचा अर्थ आपला एक विश्वास बसला की हे खरंय. मग आम्ही सांगितलं फादरला, कॉन्टॅक्ट नंबर घेतला, आम्ही सांगितलं म्हटलं तुमच्या तेलाने तिला झोप लागली शांत, बट हा प्रकार पूर्ण थांबलेला चांगला आहे. ते झोप लागली बट दिवस अख्खा प्रॉब्लेम नसतं, दिवसभर ती डिस्टर्ब, रात्रीचं फक्त हे. मग नेलं तिला आम्ही परत फादरकडे नेलं फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये. ते बोलले की तुम्ही आपण करूयात म्हणले, एक अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी ते प्रॉपर मूवीत दाखवतात बघा, कॅन्डल वगैरे ठेवतात मध्ये, ते आव्हान करतात असुरी शक्तीला. मला ऍक्च्युली हे सगळं म्हणजे आता सांगताना फिल्मी वाटेल, बट हे रिअल मध्ये घडलं. म्हणजे मला अजून आठवतंय, मी माझ्या बहिणीला त्यांनी बाहेर थांबायला लावलं होतं. ते आले होते, माझ्या बहिणीने मला बोलले की तुम्ही लहान आहे, तुम्ही बाहेर थांबा. बट आम्ही अशा फट्टीतून बघत होतो की आपल्या आईला काय करतात, भीती वाटते नाही आपल्या आईला आत काय करतात काय नाही. मग आम्ही असं घाबरत घाबरत बघत होतो. मला अजून आठवतंय, ते अशी कॅन्डल लावली होती मध्ये, इकडे माझी आई, वडील आणि फादर आणि त्यांची मिसेस होती, आणि असे 2-3 लोक होती. त्यांनी एकमेकांचा हात धरला होता आणि ते काहीतरी प्रे करत होते, त्या वाईट शक्तीला आव्हान करत होते. माझी आई एवढ्या जोरात किंचळायला लागली, इतक्या जोरात की म्हणजे आजूबाजूची लोकही आली गोळा होऊन. आणि मग शेवटी जोरात किंचळून ती मेणबत्ती विझली, आणि विझल्यानंतर माझी आई चक्कर येऊन पडली. पडल्यानंतर आम्ही तिला दवाखान्यात नेली, ऍडमिट केली. ऍडमिट केल्यानंतर ओके झाली, पण त्यांनी असं सांगितलं की ती आता आसुरी शक्ती त्रास देणार नाही, कारण तुमच्या घराची रक्षा करण्यासाठी ईश्वर आहे. आम्ही त्याला आव्हान केलं, आम्ही त्याला पळवून लावलंय. आम्हाला वाटलं काय माहिती खरंच बोलतायत की नाही, बट झालं. म्हणजे माझ्या आई नंतर, त्या दिवशी नंतर माझी आई
आतापर्यंत खूप रिकवर झाली, ओके झाली एकदम. आता ती ठणठणीत आहे. असं कधी वाटत नाही तिच्याकडे बघून की कधी काळी असं काही झालं होतं. म्हणजे तिच्या बाबतीत किस्से घडतात. आता दुसरी गोष्ट अशी की म्हणजे तिचं कसं आहे, तिला बरेच अनुभव येतात, बट इतकंच की आता तिला ते त्रास नाही होत. आता माझा आजोळ आहे, कराड साईडला आहे, सातारा कराड माहित असेल तुम्हाला, तिकडे माझा आजोळ आहे. आम्ही आजोळी लहानपणी सुट्टीला जायचो, आम्ही सुट्टीत जातो, खेळायला वगैरे जायचो आम्ही खाली वगैरे बाहेर. तर रात्री म्हणजे माझ्या आईची आजी म्हणजे आमची पणजी ती वारली आता, बट असं म्हणतात की ते अजूनही दिसते घरात वगैरे. बट ते कसं असतं, एक ब्लेस म्हणतो आपण, एक वडीलधारी लोक घरात असणं वगैरे, म्हणतात आम्हाला काही इतकं वाटत नाही, पण आम्हाला त्याच्या विश्वासही बसायचा नाही. एकदा काय झालं, आम्ही असं झोपलो होतो रात्रीचं, आणि झोपल्यानंतर माझी आई मला सांगत होती की मी म्हणजे ती वॉशरूमला उठली, आणि आमचं असं 3 मजली घर आहे आजोळी, वरून खाली यावं लागतं वॉशरूमसाठी. तर ती खाली गेली आणि वर येऊन ती बोलली की मी ना आता माझ्या आजीला म्हणजे तुमच्या पणजीला पाहिलं, टाकीवर बसली होती शेंगदाणे फोडत, असं ती बोलली. आमचं झालं, रात्रीचे 12 वाजले होते. म्हणलं घाबरवू नको, काही नको बोलू. ती म्हणजे खरंच. आम्ही म्हणलं तुला तुझं काही असतं ते ती गोष्ट घडल्यानंतर तू अशीच झालीयस म्हणलं. आणि आम्ही झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीला माझी बहीण खाली गेली होती बाथरूमला पहाटे, काहीतरी 7-8 वाजता, आणि ती खाली गेल्यानंतर जोरात ओरडली, खाली या म्हणली पटकन. आम्ही खाली गेलो, तुम्हाला पटणार नाही, त्या टाकीवर ना फोले पडले होते शेंगदाण्याचे, कोणीतरी फोडल्यासारखे. खरंच होतं. म्हणजे आता कोण टाकीजवळ रात्रीचं बाथरूमच्या समोर कोण शेंगदाणे खात बसणार आहे, किंवा फोलं जरी सापडली, समजा आपण इमॅजिन केलं की दुसऱ्या कोणीतरी ठेवली असती, तिथे कोण ठेवणार आहे फोल? म्हणजे कचरा डबा वेगळाच, आपण ती जागा नाही ना. मग सगळे शॉक झाले की नाही खरं बोलती. मग त्याच्यानंतर तिला सारखं दिसायचं, ती अशी म्हणायची की मला तुळशी भोवती अशी फेऱ्या घालताना बाई दिसते हिरव्या साडीत. तिला आम्ही समजवायचो, माझी आई म्हणजे माझी आजी तर तिला बोलायची की काय नाही, चांगलं आहे, देवी असेल, देवीचं रूप असेल, पण माहित नाही. इवन तुम्हाला माहितीये का, नवरात्रीच्या दिवसात लोक म्हणतात वारं येतं वगैरे, तर ते किती खरं खोटं माहित नाही, येतही असतं. बट काही लोक असेही सांगतात की त्याच्यातून काही लोकांच्या वाईट शक्ती बाहेर येते, असुरी शक्ती, म्हणजे ती त्या देवापुढे नतमस्तक होते, त्याला त्रास होतो ते आवाजाचा. मग अशा गोष्टी ऐकल्यानंतर वाटतं की नाही खरंच असणार, कारण घरात आपल्या इतकं बघतोय आपण समोर, एक नॉर्मल चालती बोलती व्यक्ती दुसऱ्या दिवशी अचानक वेगळं वागते, मग काहीतरी असणारच ना. असं थोडीच आहे, कोणी मुद्दाम तर करत नाही, स्वतःच्या मुलीचा गळा तरी कोणी मुद्दाम दाबत नाही. मग तेव्हापासून मला विश्वास असेल की आहे, जगात भूत आहे. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव करण आहे, तो आम्हाला असं सांगायचं की मला भूत दिसतात. आम्ही म्हणलं हा काहीही बोलतो. मी, तो आणि माझा एक फ्रेंड आहे, आम्ही त्याच ग्राउंडवर रात्रीचे चाललो होतो. आमच्या तिघांमध्ये अशी डेअर लागली की तिथे कसं आहे, त्या ग्राउंडवर खूप वटवाघूळ आहेत, म्हणजे त्यांनी घरच केलेलं आहे तिथं. आमची अशी डेअर लागली होती की त्या तळघरात जो जाईल आणि जो येईल 10 मिनिटं थांबून, 10-5 मिनिटं, त्याला आपण ट्रीट द्यायची, पार्टी द्यायची, समजा ठरलं. मी तर नाहीच बोललो होतो, कारण मला माहिती माझा बिल्लू होता, मला ते नकोच होतं मागं लागून घ्यायला. रात्री काहीतरी 11ची वेळ होती, मी नाही बोललो, तुम्ही जा म्हटलं, मी नाही जाणार. तर तो गेला, एक जण रेडी झाला, म्हटलं ठीक आहे मला पार्टी तर मी जाऊन येतो. तो आतमध्ये गेला तळघरात, पूर्ण म्हणजे तळघर कसं आहे ते, आता ही जमीन आहे आणि ह्याच्या खाली जिना आहे आणि खाली एक रूम आहे. तिथं असं म्हणतात पूर्वी तिथं लोकांना गाडायचे खाली, नंतर मग मिलिटरी एरिया झाल्यानंतर ते बंद केलं लोक गाडणे, आणि ते एक नॉर्मल ग्राउंड केलं तिथं, तळघर बनवलं, हत्यार वगैरे ठेवायचं ठिकाण बनवलं तिथं मिलिटरीच्या खाली. तो आतमध्ये गेला, त्याने असे वटवाघूळ बघितले, वटवाघूळ बघितले, तो घाबरला. ते घाबरून मग तो बाहेर पळत सुटला वटवाघळानं बघून. मग आम्हाला पण घाबरलं ना, आम्ही म्हणलं अरे काय झालं एकदम. त्याला काय वाटलं, वटवाघळ म्हणजे कसं ते विचित्र प्राणी दिसतो ना, त्याला वाटलं काहीतरी वाईट शक्तीच आहे, बहुतेक आत्मा वगैरे आहे. तो बाहेर आला पळत पळत, आम्ही पण त्याच्यासोबत पळत पळत बाहेर. आम्ही म्हटलं काय झालं, आम्हाला किचळत आला, आम्हाला वाटलं आणि काहीतरी बघितलं म्हणून आम्ही पळत पळत आलो. पुढे गेल्यावर कळलं की नाही, तो फक्त वटवाघळ होती. आम्ही हसत सुटल्यानंतर माझी नजर गेली, एक माणूस ना टॉयलेटला बसल्यासारखा बसला होता. मी माझ्या मित्राला म्हणलं तो व्यक्ती असा का बसलाय, तो म्हणला बावळट आहेस का, तो टॉयलेटला बसला असेल, ओपन ग्राउंड आहे, रात्रीचे जमत असं, चालतं असं, बघू नको तिकडं. म्हणला नाही तो उगाच प्रॉब्लेम, म्हणून आम्ही चाललोय. बट मला हळूहळू रिअलाइज झालं की तो माणूस ना बसला नव्हता फक्त,
तो उलटा उलटा त्याच पोझिशन मध्ये चालला होता. म्हणजे टॉयलेटला बसल्याच्या पोझिशन मध्ये तो उलटा चालला होता. म्हणजे त्याचं आता तो असा आहे समजा, तर तो टॉयलेटला बसल्यानंतर तो असा असा जायला पाहिजे ना, जरी चालत असला तरी तो असा असा जात होता. त्याचा चेहरा म्हणजे तो आता आम्ही समजा इथं एक व्यक्ती बघितलाय टॉयलेट करताना, तर आपण जर समोर चालत चालत गेलो तो व्यक्ती जवळ जवळ आला पाहिजे ना आपल्या दिसायला एक शेजारी. ती सावली लांब लांब जायची. जसं आम्ही पुढे जायचो ती लांब 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 जायची. हे किती वाजता? रात्री 11-12 वाजता. ऍक्च्युली ते जात पण नाही त्या टायमिंगला कोणी त्या ग्राउंडवर, पण आमच्यात मस्ती आम्ही गेलो. बट पाहिलं मग अचानक तो माणूस ना हळूहळू त्याचा स्पीड वाढला वाढला वाढला, तो भुरकन गायब झाला. इतक्या फास्ट गेला, इतक्या फास्ट. मी त्या दिवशीपासून कानाला कडा लावला, म्हणलं या ग्राउंडवर आपल्याला 2-3दा अनुभव आले, परत इकडे जायचं नाही. मी आजपर्यंत एकदाही त्या ग्राउंडला परत गेलो नाही, दिवसाही जात नाही. इतकं भयानक आहे ते सगळं. सो असे आहेत. म्हणजे त्यामुळे मला खूप म्हणजे मी मानतो, मी भूतांना मानतो. मला भीती वाटते, मला असं वाटतं आहे काहीतरी आहे. इव्हन आमच्या घरात मांजरं आहेत 4. ते मांजर आहेत ना, ते मी कधी कधी त्यांना ऑब्झर्व करतो, ते ना एकटेच बडबडत असतात. एक मांजर आहे आमचं, रात्री 1 वाजता ना ते एकटंच बडबडत होतं. ते बडबडत कसं होतं, त्याचं नुसतं तोंड हालत होतं असं असं करून. म्याव वगैरे काय ऐकू येत नव्हतं. आणि तो कुणाशी तरी बोलल्यासारखं बोलत होती मांजर आमची. मग मी असे खूप, आम्ही अक्षरशः ती रूम सोडली. त्यानंतर मागे माझ्या ग्राउंडच्या पुढेच ते अशी घटना बघायला लागलो, मी ती रूम सोडून दिली. नको म्हणलं आपल्याला इथं. असं म्हणतात ते जनावरांना दिसतं, ऍक्च्युली दिसतं. कारण म्हणजे कुत्री बघा ना तुम्ही, रात्रीची इवळतात आऊ करून, काय गरज आहे ना. म्हणजे त्याच्या मागे जर सायंटिफिकली बघितलं तर काहीच नाही कारण आपण आता सध्या असं विज्ञान म्हणतं की प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. रात्रीचा आवाज जरी आला, कुठं भास्कन पडलेला तरी ती हवा आहे असं विज्ञान सांगतं. बट काही गोष्टी असं असतात की त्या पार असतात त्याच्या. आपण नाही म्हणू शकत की हे विज्ञान आहे. ते विज्ञानही थकतं. मग ते अध्यात्म असो किंवा मग भयानक एखादी गोष्ट असो. तसंच हे कुत्रं इवळण्याला काही विज्ञान नाहीये. मग ते का इवळतं? आणि असं म्हणतात लोक, असे म्हणतात टिटवी ओरडली तर त्या अवतीभोवती 4 दिवसाच्यात काहीतरी वाईट घडतं. आणि खरं आहे ते. आमच्या घराभोवती टिटवी ओरडायची कंटिन्यू, आणि 4 दिवसाच्यात म्हणजे आमच्या सोसायटीत 5 माणसं मेली होती अचानक. कोणी हार्ट अटॅक, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी कोरोनामध्ये गेलं, असं 4 दिवसाच्यात 5 लोक मेली. म्हणजे असं असतात काही गोष्टी, आपण त्याला नाही लॉजिक लावू शकत. ते आहे प्रॅक्टिकली, प्रत्येक गोष्टी लॉजिकली नाही बोलू शकत. आहे तर आहे, मान्य केलं पाहिजे. आणि हे मी त्यातून शिकलो, त्या प्रसंगातून, की मान्य केलं पाहिजे. तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का? हो, तुळशीची माळ आहे. ऍक्च्युली मी वारकरी संप्रदायाला मानतो खूप. मी तुम्हाला बोललो, माझा देवावर खूप विश्वास आहे. माझं समर्थ नाव पण ऍक्च्युली त्यामुळे पडलं. म्हणजे माझ्या स्वामींना मानतात माझ्या घरचे, सो समर्थ. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. आपण खरंय, म्हणजे शेवटी लोक सगळा दवाखाना करून सगळं करून माणूस शेवटी हात टेकतो तो देवापुढे. आता तो कुठल्या रूपात असेल ते नाही सांगू शकत आपण. मग आता आपण, तो येशूही असू शकतो, तो गणपती असू शकतो, रूप वेगळी पण ते एकच. तसं आहे ते. म्हणजे देवावर माझा विश्वास पहिल्यापासून आहे, बट अशाने जास्त दृढ होतो विश्वास माझा, की मला कोणी, म्हणजे आपल्याला बघा ना, आता तुम्ही बघा, तुम्ही देवाला बघितलं नाहीये कधी, बट तुम्ही एक सांगता की म्हणजे तुम्ही रिलॅक्स का चालता रोडनी, तुम्हाला असं काय नाही वाटत मागून कोणतरी येऊन मला ठोकेल गाडीवरून. रिलॅक्स चालतात माणसं, एकमेकांवर किती विश्वास ठेवून समाजात वावरतात. तुम्ही चालताना तुम्हाला असं नाही वाटत बाजूचा येऊन मला मारून जाईल. तुम्ही रिलॅक्स चालता. कुठल्या भरोशावर चालता? तुम्हाला माहितीये की चांगलं वाईट ह्या जगात लोकांना कळतं. आणि चांगलं वाईट गोष्टीला आपण कधी घाबरतो? जेव्हा आपल्याला दिसतं की वरून कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही साधे, आता मला सांगा, हे कोणी डिफाईन केलं चोरी वाईट आहे किंवा चांगली आहे? हे कोणीच डिफाईन नाही केलं. मग ती वाईटही चांगली आहे, बट ती करताना जेव्हा तुमचं मन खातं मी करू का नको, तेव्हा ते जे मन खातं ते त्याच्या भीतीपोटी खात. ईश्वर बघतोय कोणीतरी, कोण आहे तुम्हाला माहिती का कोण बघतोय वरून? नाही माहिती, बट तुम्ही म्हणणार की बघतोय कोणीतरी वरून आपल्याला. म्हणजे हे असतं, हा विश्वास देवाच्या बाबतीत असतो. तसं तुम्ही भूतांचे ठेवलं पाहिजे. लोक म्हणतात गरोदर बाईनी पिंपळाच्या झाडाखालून रात्रीचं चालू नये. त्यावेळेस मूर्खात काढला. आता मुंजा पिक्चर आला तर पटायला लागलं लोकांना, अरे हा पिंपळाच्या खालून खरंच चाललं नाही पाहिजे. बट आपल्या पुराणात आधी काय, भूत पिशाच निकट नाही आवे, कधी काळी लिहिलं हे. मग हे त्या लोकांना त्यावेळी उमगलं होतं. भूत पिशाच, वेताळाची यात्रा भरते कोकणात, तुम्हाला माहित असेल. माझा एक मित्र आहे मालवणला, मी गेलो होतो त्याच्याकडे सुट्टीमध्ये. तो मला असं सांगत होता की, म्हणजे आम्ही एका रोडनी चाललो होतो. तुम्हाला माहित असेल कोकणातली भूत म्हणजे फेमस आहेत, जगप्रसिद्ध आहेत कोकणातली भूत.
तो मला म्हणत होता की ह्या रोडनी जाताना ना पदार्थांचे वास येतात अजीबोगरीब. म्हणजे गुलाबजाम पुऱ्या तळतंय कोणी. बट विशेष बात ही आहे की तिथं काहीच नाहीये आजूबाजूला. ना तिथं घर आहेत, ना काही हॉटेल आहे, ना काही शेती. बंजर आहे एकदम जमीन. पण सुगंध येतो पदार्थांचा. कशामुळे येत असेल? इव्हन आपल्या ठाण्यामध्ये एक 3 हात नाका माहितीये तुम्हाला? 3 हात नाका. तिथे एक म्हणजे अजूनही तुम्ही तिथल्या लोकांना जर भेटायला जाऊन, ते प्रसिद्ध घडलेली घटना आहे. तिथं ना एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यापासून प्रेग्नेंट होती. पण तिने ते लपवलं कारण त्याचं लग्न ठरलं होतं दुसऱ्या मुलीसोबत. तर तिने ते लपवलं. आणि एक दिवस त्याच्या हळदीला ही एकदम सजून धजून गेली. त्याला हळद लावली. घरी आली. तिला ते डिप्रेशन मध्ये ते सहन नाही झालं की आपल्या बाबतीत असं म्हणजे नाही का फसवलं गेलं, आपल्या पोटात बाळ आता काय करायचं. तिचा शिलाई मशीनचा बिझनेस होता त्या काळी. म्हणजे एकदम आता तरी आता ते चाळी वगैरे हटवून आता डेव्हलपर्स कडे घ्यायला लागलेत. सो आता लोक हे त्याकडे एकदम जुन्या चाळी वगैरे होतात तिथे राहायची ती. तिने काय केलं, तिला असं म्हणजे शिलाई मशीनचे जे ऑर्डर आल्या होत्या कपड्यांच्या, तिने काय केलं, ती सगळी कपडे स्वतःच्या अंगाला गुंडाळली डिप्रेशन मध्ये आणि स्वतःला पेटवून घेतलं अक्षरशः. आणि ती घटना रिअल आहे, ती न्यूज मध्ये वगैरे आली होती. त्या लोकांना माहिती आहे ठाण्यातल्या 3 हात नाक्यात राहणाऱ्या. पेटवून घेतलं आणि तिला वाचवणाऱ्या लोकांकडे ती धाव घ्यायची मुद्दा. कारण मला वाचवू नका, कारण मी जर धाव घेतला तर तुम्ही जळणार माझ्यामुळं, तर मग तुम्ही माझ्या जवळच येऊ नका वाचवा. कोणी पाणी मारा गेलं नाही, काही नाही, तिला जळून दिली. अक्षरशः असं म्हणतात आपल्या बॉडीत ना सगळ्यात कठीण गोष्ट जळण्यासारखी कुठली असेल की ती जळत नाही, ते दात असतात आपले. की दात लवकर नाही, म्हणजे तुमची बॉडी पूर्ण जळते पण दात कठीण असते, जळत नाही. तिचे ना जेव्हा पोस्टमॉर्टमला बॉडी दिली, तिचे दातांची राख झाली होती, एवढी जळली होती ती, पूर्ण जळली. कारण तिला कोणी मदतच केली नाही. आणि करणार कशी ना, लोक स्वतःचा जीवही सांभाळतात. ती मेली, जळली. असं म्हणतात अजूनही तिथं बारात निघताना तिचं जिथं घर होतं तिथं ती आडते बारात, म्हणजे पुढंच जात नाही घोडा नवऱ्या. मग त्यानंतर बारात तर नंतर बंदच झाल्या, वरात वगैरे आता निघत नाही तेवढं घोड्यावरून वगैरे, ते नॉर्मल निघतात. पण असं म्हणतात की ती नवऱ्याच्या स्वप्नात येते. जर लग्न समजा त्या एरियात कुठं लग्न असेल त्याच्या स्वप्नात ती येते. आणि लोकांना तिथं अजूनही म्हणजे ते छपरांचे घर आहेत, ते पत्र्यावर छपरावर तिचा आवाज येतो चालण्याचा, थप 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 थप. आणि ते बघतात तिला, दिसती पण अशी, असे लोक म्हणतात. मलाही माहित नाही ऍक्च्युली, बट मला 3-4 लोकांकडून ऐकलं, मला वाटलं की असे एखादा म्हणू शकतो खोटं. आता तुम्ही बघा ना, आपण जर देवावर विश्वास राहता, आपल्याला काय माहिती गणपतीला सोंड होती का कान होते, नाही माहिती आपल्याला, पण विश्वास ठेवतो आपण की होते. एवढी लोक मुंबई पुण्यामध्ये गणपती बसवतात सार्वजनिक. असं तुम्ही जर म्हणाल गणपती नाहीचे तर तुम्हाला येऊन हाणतील ना. मग हे करताय ती वेडी आहेत का? बरं एखादा बसवत असता गणपती तर आपण काय म्हणत असतो की हा बावळट आहे, देव असा नाहीये प्रकार. बट एवढी करोडो लोक जर त्या देवाला बसवतायत, आता नवरात्री झाली, देवी बसली, कशामुळं? कारण माहिती किती आहे. म्हणजे 4 लोक आता ह्याच्यावर कमेंट करतील की नाही तुम्ही ऐकलेलं सांगता, तुम्ही ऐकल्यानंतर ठरवता की हे खरं आहे हे खोटं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो ना, मी बोलण्यावर विश्वासच ठेवत नव्हतो. पण काही गोष्टी अशा असतात की तिथं आपल्याला ऐकावंच लागतं, विश्वास ठेवावाच लागतो. नाही तर मग ते अतिशहाणा माणूस तो जातो काहीतरी मूवीज मध्ये दाखवत ना, ते अतिशहाणे असतात, त्यांना माहिती या घरात भूती आहे, तर ते जातात कारण त्यांना स्टोरी इंटरेस्टिंग बनवायची. पण रिअल लाईफ मध्ये असं कोण जात नाही भूती या बंगल्यात, नको म्हणतात, जीवाशी खेळ नाही. म्हणजे ते बोललो ना तुम्हाला, एक भीती असते. माळ घातलेला व्यक्ती कधीच वाईट मार्गाला जात नाही, जाण्याचा प्रयत्न करत नाही. नॉनव्हेज खाणं म्हणा, मी म्हणत नाही वाईट आहे, ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची चॉईस. बट नॉनव्हेज खाणं किंवा एखादं व्यसन करणं, हे गोष्ट करताना आपल्या मनात कास्टचा नंतर विचार येतो, आधी विचारतो आपल्या गळ्यात माळ आहे, आपण ती घातली तर काय तर विचार करून घातली. म्हणून मी घातली ऍक्च्युअली, रेस्ट्रिक्शन व्हावे स्वतःला. बट मी पहिल्यापासून मी नॉनव्हेजला हातही नाही लावला, कधी खाल्लंही नाही. कारण मला वाटतं आपले पंच इंद्रिय जे असतात शरीरातले, पंच इंद्रिय असे असतात की ते आपल्याला सूचित करतात काय बरोबर काय चूक. म्हणजे आता लोक म्हणतात की वनस्पती मग सजीव आहे, त्यांनाही तुम्ही कापून खाता. पण तुम्ही कधी बघितलं आपले पंच इंद्रिय म्हणजे काय? कान, डोळे, नाक, आपलं हृदय आणि त्वचा. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या कोंबडीला कापताना बघता तेव्हा तुमच्या डोळ्याला त्रास होतो, तुम्ही लगेच असं करता, नाही बघायचं. बट तुम्ही एखादी बटाट्याची भाजी कापताना तुम्ही हमखास डोळे घालून बघता कशी करताय. मग डोळे काय सूचित करतायत? रॉंग, राईट. तुमची वास, एखाद्या प्राण्याला मारताना तो वास येतो तेव्हा आपण नाक बंद करतो. मच्छी कुठे चालू असेल नाक बंद करतो मच्छीचा वासाला.
बट एखादा पदार्थ बनताना त्याचा वास किती आपल्याला घेऊ असं वाटतो, किंवा कानांना आपल्या कोंबडीचा आवाज कर्कश ओरडताना मारताना नको वाटतं, पण कान बंद करतो, पण भाजीला आवाजच येत नाही ना. म्हणजे त्यात निसर्गाने सांगितलंय. ऍक्च्युली शाकाहारी कशाला म्हणतात, शाखा म्हणजे झाडाची फांदी, ही जेव्हा हरून तिचं स्वतःचं मूल दुसऱ्याला अर्पण करते, न काही आपण स्वतःहून न घेता ओरबडून ती देते, ते जो खातो तो शाकाहारी. म्हणजे एखादी वनस्पती तिचं फळ टाकतीये तर ह्याच्यात कुणाचं नुकसान नाहीये, तिने स्वतःहून तुला दिलं. वनस्पतीचा हा नियम आहे की द्या, देत राहा. तसं माणसाचं आहे, देत राहा. काही लोक म्हणतात की एकाला जगण्यासाठी दुसऱ्याला मरावं लागतं, निसर्गाचा नियम आहे. आता वाघ सुद्धा प्राणी खाऊन जगतात, पण तो प्राणी आहे ना. माणसात आणि प्राण्यात फरक कशाला दिलाय देवानी? भगवद्गीतेत अर्जुनाने एक प्रश्न विचारला होता श्रीकृष्णाला की माधवा, तू जर म्हणतोयस की एखाद्या माणसाने प्राण्याला मारून खाल्लं तर ते पाप आहे, तर मग एखादा प्राणी जेव्हा मनुष्याला खातो तर त्याचं पाप त्या प्राण्याला का नाही लागत? प्राण्याला तेवढी बुद्धी नाही ना. एक्झॅक्टली. माधवाने उत्तर दिलं की सत्सक विवेक बुद्धी फक्त मनुष्यात दिलीये. का दिलीये? चांगलं वाईटचं जाण ठेवायला. त्यामुळेच एखाद्या सर्पाने एखाद्या मनुष्याला चावला तर त्या सर्पाला नाही कोणी दोष लावत. दोष देताना लोक म्हणतात की या माणसाने म्हणजे या माणसानेच काय तर खोड काढली त्या प्राण्याची, असं असतं तो नियम.